चाललेलो आहोत कुठे? वसईच्या जत्रेला. निर्मळ जत्रा असं नाव आहे त्याला. उद्या आम्हाला लग्नात जायचंय आणि आमचे कपडे शिवून नाही आले. तर मला त्या अंकलकडे, त्या शिवणाऱ्या त्या अंकलकडे मला जाऊन डिबेट करायला लागला की बाबा उद्या मला लग्नात जायचंय ना, तुमचं शिवून नाही झालं अजून, म्हणजे काय बोलणार मी. आणि ह्या सगळ्या भानगडीमुळे मी माझं जॅकेट त्या अंकलच्या दुकानातच विसरून आली. आता मला थंडीत ना मी कुडकुडणार आहे या रस्त्यात लिटरली. आत्तापासूनच माझी हालत टाईट झालेली आहे. आता मला माहित नाही पुढे जाऊन काय होणार आहे. लास्ट ब्लॉग मध्ये इमॅजिकाला गेलेलो, या ब्लॉग मध्ये जत्रेत आलोय. गर्दी नाही आवडत ना. क्या बात आहे. आलोय आपण गर्दीत आलो. काहीच ही मॉडर्न मुलगी, तिला मॉल सोडून जत्रा आवडते. क्या बात आहे. वो कशी क्लिप बीप घातलेत कडा का. गर्दी वो किती आहे. जमेल ना. ड्रॅगन मध्ये बसायला लागली आहे. मिलते अगले जन्म. बाय बाय, टेक केअर. होय जाशील परत जाशील. लास्टला वैताग आला, बोर झाला ना. हा बघितला तो तोंड बघितला मी. वैताग आला म्हणे. बोललेलो जाऊ नको. आर यू श्योर? आर यू श्योर? नको ना. इमॅजिका बरा होता ना. बोललेलो मी तुला. इमॅजिका मध्ये कसा बसले बसले की संपला राहील बाबा 2 मिनिटात. हे नाही संपत. 10 मिनिटं बसून ठेवणार. बोललेलो जाऊ नको मला सोडून. मेरे सिवाय कुछ नहीं हो सकता तेरा. मैंने बोला था तेरे को. मैंने बोला ना एक ही है जो मेरे को संभाल सकता है. जायचं ना. ओनली वन एंड ओनली. माझा आवाज गेला असा. ते बघ ते कसं उलट होते बघ. ओ भाई. रेनबो 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 में असते. जाते जाते जा ना, जा ना जत्रेत जा. तिला बोललो होतो मी जाऊ नकोस. तोंड बघून असं वाटत होतं भाई साहेब काय झालं हिला. खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही असं डिसाईड केलंय की आपण घरी रिटर्न जायचं आणि बायकोच्या शिव्या खायच्या. काय बोललीस तू? अंकल कितने का? हो मग. अरे अंकल ने इयरिंग्स कितने का ये पूछ. अरे यार अंकल ये कितने का बोलले. एवढी गर्दी आहे, हात पकडून चालायला लागते. नाहीतर ही कुठे हरवली ना. मग मला घरातला रस्ता माहिती आहे. हा घंटा माहिती आहे हिला. काही माहित नाही हिला. युनिकॉर्न दे मला. युनिकॉर्न कोणता युनिकॉर्न? त्याची बलून उडली. तू पण उडशील. काय करतोय हा? अरे तो हा आहे तो भुलभुलैया मधला हनुमान. हा हनुमान म्हणले ना काय. हो हो हनुमान म्हणलं. आम्हाला गर्दी जमलेली नाहीये आणि मला यांनी फुगा आणून दिलेला. माझी जाऊ तिला आलेला माझ्यावर जाम प्रेम. मग मी हातात बांधून ठेवलेल्या त्या एअर बलूनला आणि त्याच्याने तिने एवढा डोकं लावला की ते बलून ती माझ्या बॅगच्या या स्ट्रँगवर बांधायलाच गेलेली. बांधता तिच्या हातातून सुटला आणि गेला तो उडत वर. ते आम्ही घेतलेलं यासाठी की हे लोक, मी जर हरवले तर मग हे लोक मला ते बलून बघून मला आयडेंटिफाय करू शकणार. पण मिशन सक्सेसफुल नाही झाला.